औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहरात सध्या मतदार याद्यांची सखोल फेर तपासणी म्हणजेच SIR आणि मॅपिंगचे काम सुरू आहे. शेवटचे 6 ते 7 दिवस शिल्लक असताना या कामात सोलापूर शहरात सर्वाधिक अल्पसंख्याक समाज राहत असलेला भाग म्हणजेच शहर मध्य आणि शहर दक्षिण या परिसरात SIR नोंदणीसाठी म्हणजेच मॅपिंग करण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने अल्पसंख्याक समाजासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. या भागात शहर मध्यमध्ये केवळ 68% तर शहर दक्षिण मध्ये 71% इतके काम पूर्ण झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर सोलापूर शहरात सर्वाधिक शहर उत्तरमध्ये 80% जास्त मॅपिंगचे काम पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सोलापूर शहर मध्य आणि दक्षिण या भागात अल्पसंख्याक मुस्लिम समाज जास्त राहतो. या परिसरात मतदार याद्यांमध्ये SIR नोंदणीत अल्प प्रतिसाद मिळाल्या कारणाने मुस्लिम समाजासाठी अल्पसंख्याक समाजासाठी ही धोक्याची घंटा समजली जात आहे. SIR मॅपिंगचे काम न झाल्याने मतदार यादीत नाव न आल्यास मतदानापासून आणि संविधानाने दिलेल्या अधिकारापासून वंचित राहण्यासाठी मोठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. अल्पसंख्याक समाजाने वेळीच शेवटच्या 6 ते 7 दिवसांमध्ये तात्काळ BLOशी संपर्क साधून मॅपिंग करून आपले मतदानाचे हक्क कायम ठेवावे असे प्रशासनाने आवाहन केले आहे. तसेच आज देखील मतदान यादी वाचण्याच्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये अनेक ठिकाणी पाहिले असता लोकप्रधानच्या कॅमेऱ्यात अशा घटना कैद झाल्या की ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी अत्यल्प प्रतिसाद कमी मिळत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अल्पसंख्याक समाज मतदानापासून वंचित राहतो की काय असा आता संशय व्यक्त करण्यात येत आहे. इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण मग त्रास होत नाही आहे आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर आणि सगळं स्टॉप लोक चांगलं आहेत. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी NCS ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.